यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे दिवसाढवळ्या एका शेतकरी महिलेच्या अंगावर मिरची पूड टाकून तिच्या घरकुलाच्या रकमेवर डल्ला मारण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। बघूया या प्रकरणाचा संपूर्ण आढावा। घाटंजी येथील दुर्गा पांडुरंग टेकाम या शेतकरी महिलेच्या खात्यावर नुकतीच घरकुल योजनेची 20,000 रुपयांची रक्कम जमा झाली होती। दुर्गा टेकाम यांनी ही रक्कम महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून काढली आणि पायी घराकडे निघाल्यात। यावेळी मार्गावर असलेल्या 2 दुचाकीस्वारांनी तिच्यावर मिरची पूड टाकली आणि हातातील पिशवी हिसकावून घेतली। या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोधही सुरू आहे। घरकुलचे पैसे काढले। नाव काय बाई तुमचं? दुर्गा पांडुरंग टेकाम, कुठं राहते? बोदडी। कशाचे पैसे काढले म्हटलं? घरकुलचे कोण्या बँकेतून? महाराष्ट्र बँक। नंतर काय झालं? पैसे काढून बाहेर निघाली येत होती, मग पावडर टाकून पैसे काढले। कोणी टाकलं पावडर? आता तेवढं काम आहेत मला। बरं, पावडर कुठे टाकलं? ते आपलं काम नाही म्हणजे पावडर तोंडातनी डोळ्यातनी। डोळ्यात पावडर मारलं हो, आणि पैसे हिसकून घेतले? पैसे हिसकून घेतले, तैला पैसे काढून उरावर फेकून दिले। हो का? किती जण होते का? दोघंच होते। शेतकऱ्यांसाठी घरकुल योजना म्हणजे आधार, पण अशा घटना शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करतात। प्रशासनाने त्वरित पावले उचलून आरोपींना गजाआड करावे अशी नागरिकांची मागणी आहे। पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।